पण जेवण खरंच खूप छान झालं. हे जर का रोज असं चांगलं जेवायचं असेल ना तर लवकरात लवकर लग्न करणे हा एकमेव पर्याय तुझ्यासमोर आहे. काय देवयानी, बरोबर बोलतोय ना आम्ही? देऊ, डिस्टर्ब केलं मी? छे ग, नुसती बसले तर आहे मी. ये ना बस. हा, सॉरी देवयानी मॅडम, तू बसून नव्हतीस, तू बसून स्वप्नाच्या दुनियेत वावरत होतीस, राईट? श्रावणी, अगं कितीला असतेस तू? काय झालंय देऊ, खूप खुश दिसतेस. हो श्रावणी, श्रावणी आज मला खूप खूप आनंद झालाय. मग तुझ्या या आनंदाचं कारण मलाही कळू शकेल? ऑफकोर्स, तुझी इच्छा असेल तर. श्रावणी अगं असं काय बोलतेस? माझा आनंद मी नक्की तुझ्या बरोबर शेअर करेन. देव तसं नाही ग, आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तू साक्षी बरोबर शेअर करत आलीस आणि आय नो तू आता साक्षीला खूप मिस करत असशील. देऊ, मी सुद्धा तुझी लहान बहीणच आहे ना ग. श्रावणी अगं, देऊ, ये ना इकडे बस. देऊ, तुझ्या ज्या काही फिलिंग्ज असतील त्या तू माझ्याबरोबर नाही शेअर करू शकणार. इनफॅक्ट एक लहान बहीण म्हणून मला ते ऐकायला खूप आवडेल, खरंच खूप आवडेल. आजपर्यंत बहिणीचं प्रेम मी कधी अनुभवलंच नाही. ऑफकोर्स यात चूक सुद्धा माझीच आहे. तुम्ही दोघी घरात असताना सुद्धा सतत फटकून वागायचे मी तुमच्या दोघींशी. पण देऊ, प्रॉमिस, इथून पुढे असं काही होणार नाही. देऊ, तुझ्या आनंदाचं कारण सांग ना मला. किती बदलली श्रावणी तू. आणि तुझ्यात हा बदल झालाय ना, तो चांगल्यासाठीच झालाय. अशीच राहा. देऊ, माझ्यात जो काही बदल झालाय ना त्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी तुझ्या आनंदाचं कारण सांग ना. श्रावणी, माझ्यामधले आणि विक्रम मधले गैरसमज दूर झाले. श्रावणी, त्यांनी त्याची चूक मान्य केली आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलोय. तुला माहितीये त्यांनी. देऊ, फायनली जिंकलीस तू. खरंच मला खूप आनंद झालाय. कॉंग्रॅट्स. देऊ, खूप उशीर झालाय ना, मला आता जायला हवं. तुला पण आता झोपायचं असेल ना. गुड नाईट. हो, मलाही झोप आली. गुड नाईट. देवयानीला तिचं प्रेम मिळालं हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी का आलं? मला माहिती आहे, विक्रम कधीच माझा नव्हता. त्याचं कधीही माझ्यावर प्रेम नव्हतं. जे काही होतं ते एकतर्फी होतं. असं असतानाही आज माझे डोळे का ओलावले? खरं तर मला आनंद व्हायला पाहिजे. मग नाही, देवयानी विक्रम एकत्र आले म्हणून मला खरंच आनंद झालाय. आय एम रिअली व्हेरी हॅपी. नील, किती वेळ लिहित बसणार आहेस अजून? जाऊन झोप ना. थोडाच वेळ.
औषध घे. रागिणी खरंच किती प्रेम आहे ना विक्रमचं आणि देवयानीचं एकमेकांवर. पण तरीही साईमा विक्रमचं लग्न राज करण्यातील एका मुलीशी लावून द्यायला निघालेत. विक्रमचा विरोध न जुमानता त्याच्यासाठी नवीन नवीन स्थळं पाहणं सुरू आहे. नील, मला कधी कधी खूप भीती वाटते. विक्रम भाऊजी साईमांच्या बोलण्याला बळी पडून त्यांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करायला तयार झाले तर? नाही रागिणी, आम्हाला खात्री आहे विक्रम असं कधीही करणार नाही. कशावरून? कारण विक्रमचं देवयानीवर मनापासून प्रेम आहे, जसं आमचं तुझ्यावर प्रेम आहे. आता हे काय नवीनच खूण? नवीन खूळ नाही रागिणी, खरंच खूप मनापासून प्रेम आहे आमचं तुझ्यावर. अच्छा, खूप काम आहेत मला. रागिणी, रागिणी खरंच सांगतोय. रागिणी, बऱ्याच दिवसांनी हा एकांत मिळालाय. आणि कोणी सांगा, उद्या नातवंडाचं तोंड पाहिल्यावर साईमानचा विचार बदलेल कदाचित. काय वाटतं तुला? नीलराजे, मुलांचा विचार करायला अजून खूप वेळ आहे. आधी आपल्याला आपल्या पोटापाण्याचा विचार करायला हवा. त्याची काळजी तू करू नकोस रागिणी. आपण आपली थिएटर कंपनी नव्याने सुरू करूया. अरे पण त्यासाठी नवीन नाटक लागेल. रागिणी, आम्ही एक नाटक लिहायला घेतलं होतं, पण ते अर्धवटच राहिलं. ते नाटक आता आम्ही पूर्ण करणार. कुठलं नाटक लिहायला घेतलं होतंस? मला ऐकव ना. पण रागिणी, ते अर्धवटच आहे. तरीही मला ऐकायचंय. बऱ्याच दिवसात काहीच ऐकलं नाही. प्लीज ऐकव ना. ठीक आहे. आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा कवडसा आम्हाला अचानक सोडून गेल्यावर आम्ही फक्त अंधार बनून राहिलो होतो. सर्वत्र पसरलेला मिट्ट काळोख हीच आमची ओळख झाली होती. पण तरीही आम्ही आमच्या हरवलेल्या कवडशाचा शोध घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. कितीही चालत राहिलो तरी आमचा प्रवास काळोखापासून काळोखापर्यंतच राहणार हे माहीत होतं. स्वतःहून आमच्या आयुष्यात परत येणाऱ्या कवडशाची वाट पाहण्याशिवाय आता आमच्या हातात काहीच नव्हतं. तरीही आम्ही वाट पाहायचं ठरवलं, आयुष्याच्या शेवटापर्यंत. विक्रम भैया, विक्रम भैया, साईमाने तुम्हाला बोलवलंय. सगळे जेवणासाठी तुमची वाट बघतायत. भूक नाही आम्हाला. भूक नाहीये? अहो, तुम्ही घरी आल्यापासून काहीच खाल्लं नाहीये. तुला ते सांगितलं कळत नाही? निघतो. जी. थांब. जनी, हे बघ, आम्ही आत्ता खूप वेगळ्या टेन्शनमध्ये आहोत म्हणून आम्ही तुझ्यावर रागावलो. तुला एक काम कर, साईमाला जाऊन सांग आम्ही बाहेरून जेवून आलोय. ठीक आहे? विक्रम भैया, मी काय विचारलं तर रागावणार नाही ना? नाही रागवणार. साईमाने तुमचं लग्न देवयानीताईंशी न ठरवता दुसरीकडे ठरवलं म्हणून तुम्ही नाराज आहात ना? म्हणजे देवयानीताई आता या घरात कधीच येणार नाही? देवयानी इतकी आवडते तुला? हो, आम्हा सगळ्यांनाच आवडतात त्या. त्या या घरात कधी येतात त्याचीच वाट बघतोय आम्ही. विक्रम भैया, तुम्ही साईमानशी बोललात तर त्या तुमचं ऐकतील.
त्याने जर आमचं ऐकलं असतं तर आमची अशी अवस्था का झाली असती ज्याने. प्रत्येकाचे दुःख वेगळे असतात, तुला नाही करायचं. जातो. जी. दादू औषधं घ्या. दादू काय एवढं वाचताय? अगं बऱ्याच दिवसात काही चांगलं वाचलेलं नव्हतं. औषधं घ्या. देऊ, मला त्या विक्रमादित्याला भेटायचं आहे. मी फोन करून त्याला सांगते यायला. उद्याच यायला सांग. हो. दादू थँक्यू. हॅलो विक्रम. बोला. काय आमची आठवण आली म्हणून फोन केलास? उगाच रोमॅन्टिक होऊ नकोस. माझं महत्वाचं काम आहे म्हणून फोन केलाय. खरं तर काम हे फक्त निमित्त आहे. आमच्याशी बोलायचं होतं ना. तुला तसं वाटत असेल तर तसं समज, पण आता मी काय सांगते ते नीट ऐक. विक्रम, तुला उद्या आमच्या घरी यायचंय. घरी? काही विशेष? हो, दादूंना तुला भेटायचंय. यावंच लागेल. दादूंनी आम्हाला भेटायला बोलवलंय तर आम्हाला यावंच लागेल ना. आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे शेवटी. विक्रम, विक्रम मी सिरियसली सांगते तुला. आम्ही सुद्धा. हे बघ, दादूंना तुझ्याशी काय बोलायचंय मला खरंच माहित नाहीये. आता तुलाच त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आणि दादूंचा स्वभाव तुला माहितीच आहे ना. ते जर काही उलट सुलट तुझ्याशी बोलले तर प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. ते जर काही उलट सुलट तुझ्याशी बोलले तर प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. काळजी करू नकोस देवयानी. आमच्याशी बोलताना ते तुझे दादू आहेत हे आम्ही कधीच विसरणार नाही. त्यांच्याशी आम्ही त्याच आदराने बोलू. थँक्स विक्रम. असो, आता आपल्या राहिलेल्या गप्पा आपण पूर्ण करूया. त्यापेक्षा ना, दादूंना उद्या तू काय उत्तरं देणार आहेस याची जरा प्रॅक्टिस कर. देवयानी, ठेवते फोन. हॅलो. बाय. आई, हा ऐक ना. काय ग? आई ते ठेव आधी. अगं, आई, असं काय? ऐक मी काय सांगते. आई आज विक्रम दादूंना भेटायला येणार आहे. अगं काळजी करू नकोस. दादूंच्या सगळ्या अटी विक्रम मान्य करेल. आई मी तुला म्हणाले होते ना, मला थोडा वेळ दे. परिस्थिती आपोआप बदलेल. आणि आज तो दिवस आलाय. आता लवकरच माझं आणि विक्रमचं लग्न होणार. या अटी वगैरे घालणं मला काही फारसं पटलेलं नाहीये. अर्थात बाबांचा हे सगळं करण्यामागे काहीतरी उद्देश असेल, पण मुळात हे मला कळत नाहीये की विक्रमादित्य सारखा माणूस तुझ्याशी लग्न करण्यासाठी अशा अटी वगैरे कशाला मान्य करत बसेल. करेल. विक्रमादित्य बाबांच्या अटी नक्कीच मान्य करेल. असं का वाटतंय तुला? वहिनी, देऊसारखी आपल्या हुशार सुंदर मुलगी त्याला शोधूनही सापडणार नाही.
त्यानेच हिच्याशी लग्न केलं नाही तर तो ब्रह्मचारीच राहील. म्हणूनच म्हणते, नाक मुठीत धरून तो बाबांच्या अटी नक्कीच मान्य करेल. है ना देव? टोमणा मारतेस की खरंच बोलतेस? अगं मी कशाला तुला टोमणा मारू? मी तर वाटच बघतेय तुझं आणि विक्रमचं कधी लग्न होतं याची. हो ना? मग आज विक्रम दादूंना भेटायला येणारच आहे. अजून थोडा वेळ वाट बघ. वहिनी कसं बोलली पाहिलंत ना तुम्ही? काय चुकीचं बोलले मी? मला सांगा, आपल्या घरात वाट बघण्याशिवाय दुसरं कुणी काही काम करतं का? ती साक्षी त्या राजची वाट बघते, तुम्ही मृत्युंजय भाऊजींची वाट बघता, आणि ही त्या जाऊ दे, मी काही बोलतच नाही. मी बोलले की माझं तोंड दिसतं. देऊ, काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही, काय नाही. देऊ, पटकन एक चहा आण ना माझ्यासाठी. हो काका, मी काय म्हणते, काय? तू जरा दादूंशी एकदा बोलून बघतोस का? मी चहा घेऊन येते. हा, देऊ, काय बोलायचंय बाबांशी? हे घे चहा. देऊ, 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 हा काय झालंय? काका, दादूंच्या मनात काय चाललंय काही कळतच नाहीये. म्हणजे? तुला काय वाटतं, दादू आमच्या लग्नाला परवानगी देतील? देऊ, तू का काळजी करतेस? बाबा कधीतरी तुझ्या सुखाची आड येतील का? नाही ना. हो ना. काका, तू कॉलेजला चाललायस ना? मग जरा थोड्या वेळ थांबतोस का? एक मिनिट. हॅलो. हो फडके, मी पोचतोय, निघालोय. हा बोल, काय म्हणत होतीस? तू जा कॉलेजला. केव्हापासून वाट पाहते. याला उशीर झाला आम्हाला? नाही, कारण तुझे दादू वेळेच्या बाबतीत फार पंक्च्युअल आहेत म्हणून विचारलं. नाही, उशीर नाही झाला. आहेत घरी? हो आहेत ना. तू बस, मी बोलवते त्यांना. हां, पाणी हवंय? नाही, नको. बस. हां. देवयानी, हां, काय बोलायचं असेल त्यांना माझ्याशी? ॲक्च्युली मलाही माहीत नाही आहे. तू घाबरलायस? नाही, घाबरलो नाही आम्ही, पण आम्हाला आता असं काही घडू द्यायचं नाही ज्याने आम्ही तुला गमवून बसू.